जोपर्यंत आई बाळाला सांभाळते तोपर्यंत त्या बाळाला दूध कुठून येतं आणि कसं येतं याचा शोध घेण्याची काही गरज नाही. पण जेव्हा ते बाळ स्वतःच्या पायावर उभं होतं तेव्हा त्याला स्वतःच्या पालन पोषणाचा स्रोत शोधणं गरजेचं आहे. आपण हे जीवन जगत असताना तुम्ही प्रश्न विचारता की आपल्याला जीवनाचा अनुभव काय येत नाही, मग आपण जे रोज जगतो ते काय आहे? यालाच आध्यात्मिक पुरुषांनी साधू संतांनी याला प्रपंच आणि परमार्थ अशा दोन भागामध्ये विभागलेलं आहे. प्रपंच म्हणजे जो शरीर आणि मनाच्या स्तरावर चालतो आणि परमार्थ म्हणजे या दोघांच्या पलीकडे जो अर्थ साधला जातो त्याला परमार्थ असं म्हणतात. शरीराच्या माध्यमातून तुम्ही मजुरी करू शकता, मेहनत करू शकता आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर तुम्ही त्या शरीराच्या क्षमतेवर मात करू शकता. म्हणजे आपण या ठिकाणी हे अनुभव करतोय एक माणूस म्हणून आम्हाला मिळालेलं जीवन आणि आम्ही अनुभवत असलेलं जीवन असं नाहीये की तुम्ही जे अनुभवताय ते तुमचं परिपूर्ण जीवन आहे. आपण तेवढंच जीवन अनुभवतो जेवढं आपल्या फोकसमध्ये ज्याच्यावर तुम्ही तुमचं ध्यान केंद्रित केलंय तेवढंच जीवन तुम्हाला अनुभवायलंय. नवे नवे तेवढाच जीवनाचा थोडासा भाग तुम्हाला कळतो. म्हणजे जेव्हा आमच्या ज्ञानाच्या इंद्रियांच्या कक्षा मर्यादित असतात तेव्हा मला मर्यादितच गोष्टी दिसतात. या डोळ्यांना दिसू शकणारं जे जग आहे ते फार छोटं आहे हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण दुर्बिणीतून काहीतरी बघतो किंवा एखाद्या सूक्ष्मदर्शकाखाली बघतो किंवा एखाद्या भिंगीतून बघतो. यंत्रांच्या मदतीने आपण ह्या डोळ्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन बघतो. म्हणजे या शरीराला मर्यादा आहे हे तर स्पष्ट झालं. म्हणजे शरीराच्या क्षमता ह्या बुद्धीच्या क्षमतेने वाढवले, परंतु शरीराच्या क्षमता वाढवण्याचं कामच बुद्धी करू शकते, ह्याच्या पलीकडे बुद्धीची क्षमता नाही. सद्गुरू आम्हाला सांगता की आज आम्हाला जी इंद्रिय मिळाली ती तुमच्या सर्वायवल साठी मिळाली. म्हणजे काय? जिवंत राहण्यासाठी, या शरीराला याचं पालन पोषण करण्यासाठी, याला जिवंत ठेवण्यासाठी. म्हणजे ते शरीर जर साधन आहे तर त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. उपयोगाच्या पुढे जाऊन आपण काय म्हणू शकतो? सदुपयोग, त्याचा सत्य उपयोग झाला पाहिजे. आज आम्हाला हे जे जीवन मिळालं माणसाचं जीवन, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये किती जागरूक आहोत. माणसं किड्यामुंगी सारखे पण मरतात आणि माणसं एखाद्या वाघासारखी पण जगतात. हे माणसाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा त्यांनी कचरा करून टाकला. मग तुमच्या जीवनाचं कल्याण करणं ही जशी तुमची जबाबदारी आहे तसं एक माणूस म्हणून या सृष्टीमध्ये स्वतःचा उद्धार करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही ज्या भौतिक गोष्टी जमा करताय त्या भौतिक गोष्टी तुम्हाला एक दिवस सोडून द्यायच्या. सत्य काय आहे की प्रकृती तुमच्याकडनं काहीतरी करून घेण्याचे प्रयत्न करते. मग सद्गुरू काय सांगताय की हे जे इंद्रिय आहेत ते तुम्हाला बाहेर भटकवतात. इंद्रियांची गरज फक्त शरीर आणि मनापुरती आहे. मग तुम्हाला या दोघांच्या पलीकडे जायचं असेल तर ह्या इंद्रियांचं साधन नाही. सद्गुरू आम्हाला जे सांगतात की जे इंटरनेट आहे बाह्य जगामध्ये आणि जे इनरनेट आहे, इंटरनेट हे बाह्य जगताशी संपर्क साधण्यासाठी, इनरनेट स्वतःशी संपर्क साधण्यासाठी. आमचा सगळ्या जगाबरोबर संपर्क आहे पण स्वतःशी संपर्क नाही. आम्हाला काय झालं हे आम्हाला डॉक्टर जाऊन विचारलं. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये जे गहन अनुभव आहेत आपले, ते गहन अनुभव आम्हाला तेव्हाच येतील जेव्हा आम्ही इनरनेट जोडू. सर्वात महत्वाची गोष्ट जे इनरनेट आहे, इनरनेट आपलं कशाशी जोडलेलं आहे? चेतनेशी जोडलेलं आहे. का बरं आपल्याला या गहन अनुभव जायचंय? कारण बाहेरचे अनुभव काल्पनिक आहे आणि ते तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे, ते तुम्हाला दुःखाकडे घेऊन जाणार आहे आणि ते तुम्हाला असत्याकडे घेऊन जाणार, भरकवणार. इंटरनेटला अपडेट व्हावं लागतं आणि इंटरनेट हे नेहमी अपडेट असतं. तुम्हाला एवढंच लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या जीवनाच्या गहन अनुभवाकडे काय केलं पाहिजे, कारण तो सत्य आहे. हे शरीर माया आहे, मग वापरून घ्या. आता आहे ना, वापरून घ्या. म्हणून ते वापरून तुम्ही इंटरनेटचा शोध घ्या आणि त्याच्यासाठी ध्यान सांगितले, त्यासाठी साधना सांगितली, त्यासाठी योग सांगितले. आणि म्हणून अलौकिक जीवन जे आहे, लौकिक जीवनाच्या पलीकडे अलौकिक जीवन आहे. म्हणजे अलौकिक जीवन आहे ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तुम्हाला इंटरनेटचा शोध घ्यावा लागेल. लक्षामध्ये त्याची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून आपण कुठे जाणार हे आपल्याला माहिती नाहीये, पण साधू संतांना आपण येणार कधी, जाणार कधी आणि कुठे जायचं, कसं जायचं हे सगळं ठरलेलं आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुमच्याकडे शक्ती आणि अधिकार असावा आणि ती शक्ती आणि अधिकार प्रत्येक जण प्राप्त करू शकतो हेच संत आपल्याला आजच्या या पोट सांगतात. जगाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी इंटरनेट ठीक आहे, पण जीवन जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तुम्हाला एक इंटरनेट आवश्यक आहे, जे जीवनाला एक गहन अनुभव म्हणून सादर करतात. मग त्यासाठी या पोटप्रती माझा असा प्रश्न आहे की सर्वजण आज इंटरनेटकडे, जे की आपणच बनवलेले तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये संपूर्ण जीवन बघण्यासाठी उत्सुक आहे. पण जे इंटरनेट आहे तर त्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही आहे. तर ते इंटरेस्ट घेण्यासाठी किंवा इंटरनेटमध्ये आपण इंटरनेट जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे जे की आपण इंटरनेटमध्ये बघतो? सर्वप्रथम हा प्रश्न असा आहे माझा की आपण जीवन जाणत नाही का किंवा अनुभवत नाही का? कारण की आपण रोज डे टू डे लाईफमध्ये जे जगतो, फिजिकली आपण अनेक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण या जगामध्ये करतो आणि डेली लाईफमध्ये वावरत असताना करतो, तर त्याच्यातून आपल्याला अनुभव येतो. परंतु आतमध्ये इंटरनेट जागृत करण्याची काय गरज पडते, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जीवनाचा अनुभव गहनरित्या घेण्यासाठी काय केलं पाहिजे? मित्र,
जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो. तुमची तहान भागवण्यासाठी पाण्याचं रसायनशास्त्र तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे का? पाणी कशापासून बनलं किंवा ते कसं बनलं, पाण्याच्या अवस्था कोणत्या, पाण्याचे भौतिक गुणधर्म कोणते, पाण्याचे रासायनिक गुणधर्म कोणते, या प्रकृतीमध्ये पाण्याचे स्रोत काय आहे, पाण्याचं स्थान काय आहे, हे सगळं जाणून घेणं तुमची तहान भागवण्यासाठी गरजेचं आहे का? जर वरवर जर म्हटलं तर नाही आहे, आणि खोलात जर गेला तर आहे. जोपर्यंत आई बाळाला सांभाळते तोपर्यंत त्या बाळाला दूध कुठून येतं आणि कसं येतं ह्याचा शोध घेण्याची काही गरज नाही. पण जेव्हा ते बाळ स्वतःच्या पायावर उभं होतं तेव्हा त्याला स्वतःच्या उपजीविकेचा, स्वतःच्या आहाराचा, स्वतःच्या पालनपोषणाचा स्रोत शोधणं गरजेचं आहे. आपण हे जीवन जगत असताना तुम्ही प्रश्न विचारता की आपल्याला जीवनाचा अनुभव काय येत नाही, मग आपण जे रोज जगतो ते काय आहे? यालाच आध्यात्मिक पुरुषांनी, साधू संतांनी याला प्रपंच आणि परमार्थ अशा दोन भागामध्ये विभागलेलं आहे. प्रपंच म्हणजे जो शरीर आणि मनाच्या स्तरावर चालते, आणि परमार्थ म्हणजे या दोघांच्या पलीकडे जो अर्थ साधला जातो त्याला परमार्थ असं म्हणतात. शरीराच्या माध्यमातून तुम्ही मजुरी करू शकता, मेहनत करू शकता, आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर तुम्ही त्या शरीराच्या क्षमतेवर मात करू शकता. जसं तुम्ही शरीराच्या क्षमतेवर मात करू शकता, त्याच्या मर्यादा ओलांडू शकता बुद्धीच्या जोरावर, तसं हे शरीर किती लांब उडी मारू शकतं बरं? पण एखाद्या यंत्राच्या मदतीने आपण पृथ्वीवरून उडी मारू शकतो. एखाद्या डोंगराला उडी मारणं शक्य आहे का? नाही आहे. परंतु माणसाने बुद्धीच्या जोरावर त्या डोंगरालाही उडी मारण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं. म्हणजे या शरीरापेक्षा शरीर स्थूल आहे, पण बुद्धी म्हणजे मन ज्या आपण म्हणतो ती त्याच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. मग विचार करा, जे शरीर आहे त्याच्यापेक्षा शक्तिशाली मन आहे, आणि मनापेक्षाही, विचारांपेक्षाही, बुद्धीपेक्षाही, तर्कापेक्षाही शक्तिशाली भावना. मग भावना एवढी शक्तिशाली आहे, किती शक्तिशाली आहे की त्या बुद्धीवर मात करून ती त्याचा जीव घेऊ शकते शरीराचा. म्हणजे आपण या ठिकाणी हे अनुभव करतोय की एक माणूस म्हणून आम्हाला मिळालेलं जीवन आणि आम्ही अनुभवत असलेलं जीवन असं नाही आहे की तुम्ही जे अनुभवताय ते तुमचं परिपूर्ण जीवन आहे. आपण तेवढंच जीवन अनुभवतो जेवढं आपल्या फोकसमध्ये, ज्याच्यावर तुम्ही तुमचं ध्यान केंद्रित केलेलं आहे तेवढंच जीवन तुम्हाला अनुभवायला आहे. नवे नवे तेवढाच जीवनाचा थोडासा भाग तुम्हाला कळतो. एका बगीच्यामध्ये आमदांची सहल आली. आमदार शाळेची सहल जेव्हा एका बगीच्यामध्ये आली तेव्हा शिक्षकांनी त्यांना बगीच्यामध्ये सोडलं आणि एक हत्तीचं मोठं या ठिकाणी शिल्प होतं, त्या हत्तीजवळ नेलं आणि त्यांना सांगितलं की बघा हत्ती कसा असतो, सगळ्यांनी जरा अनुभव घ्या आणि मला येऊन सांगा. तर पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं, म्हणे गुरुजी हत्ती जो आहे ना तो असा भिंतीसारखा आहे. दुसऱ्या मुलाला विचारतो, म्हणजे गुरुजी नाही हो, हत्ती तर पाईच सारखा आहे म्हणे. तिसरा म्हणे नाही हत्ती खांबासारखा आहे, मी त्याला मिठी मारून पाहिली. चौथं म्हणे नाही हत्ती झाडूसारखा आहे. पाचव्याला विचारतो म्हणे हत्ती सुपासारखा आहे. आता या विविध जणांनी विविध गोष्टी अनुभवल्या, सर्वांच्या गोष्टींचा अनुभव हा सत्य आहे, तरी पण तो कुठं आहे का? तो अपरिकुट आहे. म्हणजे जेव्हा आमच्या ज्ञानाच्या इंद्रियांच्या कक्षा मर्यादित असतात तेव्हा मला मर्यादितच गोष्टी दिसतात. या डोळ्यांना दिसू शकणारं जे जग आहे ते फार छोटं आहे. हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण दुर्बिणीतून काहीतरी बघतो किंवा एखाद्या सूक्ष्मदर्शकाखाली बघतो किंवा एखाद्या भिंगेतून बघतो. यंत्रांच्या मदतीने आपण ह्या डोळ्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन बघतो. म्हणजे या शरीराला मर्यादा आहे हे तर स्पष्ट झालं. तुम्ही इथे हात मारले तर किती जणांना ऐकू येईल? मग तुम्ही जर माईकवर हात मारले तर किती हजारो लोकांना ऐकू शकतो. म्हणजे तेच तुम्ही जर मोबाईलवर बोललात तर हजारो किलोमीटर ते पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकावर ऐकू येऊ शकतं. म्हणजे शरीराच्या क्षमता ह्या बुद्धीच्या क्षमतेने वाढवले, परंतु शरीराच्या क्षमता वाढवण्याचं कामच बुद्धी करू शकते, ह्याच्या पलीकडे बुद्धीची क्षमता नाही. म्हणजे एखाद्या बाळाला विचारावं, एखाद्या बाळाने त्याच्या आईला विचारावं की आई माझा जन्म कसा झाला, मी कुठून आलो, या प्रश्नांची उत्तर त्यांनी विचारावी. त्याचा जन्म तर झाला आहे, त्याचं शरीर पण आहे, पण त्या शरीरामध्ये जे हृदय आहे, जे धडधड करतं आहे, त्याचा आवाज तो ऐकू शकतो. मग ते काय आहे आणि ते कसं काम करतं हे त्याला शाळेत गेल्यावर कळतं. मग तुम्ही जे अनुभवता ते जीवनाचा एक छोटासा भाग. सद्गुरू आम्हाला सांगता की आज आम्हाला जी इंद्रिय मिळाली
ती तुमच्या सर्वायवलसाठी मिळाली. म्हणजे काय, जिवंत राहण्यासाठी, या शरीराला याचं पालनपोषण करण्यासाठी, याला जिवंत ठेवण्यासाठी मिळाली. एखादा माणूस एखाद्या कारची फक्त सर्व्हिसिंग करतो, पेट्रोल टाकतो, फिरून येतो. फक्त कारची सर्व्हिसिंग करतो, पेट्रोल टाकतो, थोडंसं इंजिन चालू करून थोडंसं मशीन खराब होऊ नये म्हणून थोडंसं फिरून येतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याला हसावं नाही? काय मूर्ख माणूस. आपण ती गाढवाची गोष्ट ऐकली आहे ना, एक मुलगा, तिचे वडील आणि गाढव यांची गोष्ट सगळ्या जगामध्ये ऐकावी जनाची, करावी मनाची. गाढवाला पायी चालून बघितलं, त्याच्यावर बसून बघितलं, त्याला डोक्यावर घेऊन बघितलं. सगळ्या बाबतीमध्ये लोक नावच ठेवतात. इथे तर कारवाला कार वापरतच नाही आहे. तो कार वापरतच नाही आहे, फक्त त्यांनी कार आणली आहे लोकांना दाखवण्यासाठी, माझ्याकडे कार आहे. कुठे ती खराब होऊ नये म्हणून तो चालवतो, चालू करतो त्याचं इंजिन, पण तो तिला वापरत नाही. का वापरत नाही? कारण तिची टायर घसते. का वापरत नाही? कारण तिला स्क्रॅचेस पडतील, बाहेर गेलं तर तिला ऊन लागेल. अशा माणसाबद्दल तुम्ही का आणणार? तुम्ही त्याला हसात, मूर्ख आहेत. मग मला सांगा, जी माणसं आपल्या शरीराला जगतात, जे आपल्या शरीराला सतत एका चिंतेमध्ये असतात, याला काही होईल का, आणि म्हणून त्याला वापरत नाही, कंजूसपणा करतात, काम करण्यामध्ये कामचोरी करतात, त्याला थोडासा त्रास झाला शरीराला की अतिशय संवेदनशील होतात, त्याला भूक लागली की कासावीस होतात, त्याला तहान लागली की त्यांचा जीव जायला होतो, त्याला थोडंसं त्रास व्हायला लागला की त्यांचे प्राण कंठाशी येतात. अशा माणसांबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यामध्ये तो कार जपणारा कारवाला याच्यामध्ये काय फरक आहे? मला सांगा, तुमचं शरीर तुम्ही कितीही जपलं तरी ते सर्मावरच जाणार आहे ना. हो ठीक आहे, चंदनाच्या लाकडामध्ये जाऊया, बाबळीचं नाही वेळ, ठीक, तुम्ही श्रीमंत आहात, चला ठीक आहे, डाळदा नाही टाकणार आहे, गावठी तूप टाकाल, पण शेवटी जाळावंच करणार. सुंदर असलं तरी, कुरूप असलं तरी, ते झिजलेलं असलं तरी आणि जपलेलं असलं तरी, मग शान पण कशामध्ये? त्याचा उपयोग करण्यात आहे. उपभोग करण्यात हा शब्द मी टाळलाय, लक्षात घ्या. म्हणजे ते शरीर जर साधन आहे तर त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. उपयोगाच्या पुढे जाऊन आपण काय म्हणू शकतो? सदुपयोग, त्याचा सत्य उपयोग झाला पाहिजे, सत्याला ताकद देणारा उपयोग त्याचा झाला पाहिजे. पण आज आमची जी इंद्रिय आहे तशी आम्हाला साधनं भेटली, सर्वायवलसाठी भेटली, परंतु आम्ही त्या इंद्रियांचा वापर भोगासाठी करतो. एखाद्या शेतकऱ्याने एखादी भाजी करावी विक्रीसाठी आणि ती स्वतःच खाऊन घ्यावी, असा काहीचा प्रकार आहे उपभोग घेणे. म्हणजे तुम्ही तुमची इंद्रिय जी मिळाली त्या इंद्रियांच्या मदतीने हे शरीर धष्टपुष्ट ठेवलं पाहिजे, सक्षम ठेवलं पाहिजे, त्यात सुरक्षा केली पाहिजे, म्हणून ती इंद्रिय देते. त्याचे मनोरंजनासाठी नाही केले ते. आपण आज आपल्या शरीराचा आणि मनाचा वापर हा मनोरंजनासाठी करतो, एंटरटेनमेंट. मग काही जण असं म्हणते मनोरंजनच करायचं नाही तर मग या जीवनामध्ये अर्थ तरी काय? रंजनातून मिळालेलं जे काही समाधान आहे हे टिकतं का? मला हे सांगा. समजा तुम्ही एखादी सिनेमा पाहिली, एखादी फिल्म तुम्ही पाहायला गेले, तर फिल्म बघून बाहेर आलेले लोक आणि फिल्म बघायला जाणारी लोक दोन्ही जेव्हा क्रॉस होतात तेव्हा तुम्ही एक छोटासा व्हिडिओ काढा. तर फिल्म बघायला जाणारी लोक उत्साहित आणि आनंदी आणि एकदम अशी तेजस्वी असतात, आणि जेव्हा फिल्म बघून येणारी लोक जी अशी मळकटलेली, थोडीशी अशी उदास झालेली, कुठेतरी हरवलेली, ऊर्जेचा स्तर खालावलेली का असतात? कारण ते त्या सिनेमामध्ये अख्खं जीवन जगून आलेले असतात. त्या सिनेमाच्या हिरोबरोबर आणि हिरोईनबरोबर स्वतःला तादात्म्य करून ते स्वतः तेवढ्या 2 तासासाठी हिरो आणि हिरोईन होते. डोळ्याने बघून भागत नाही म्हणून 3D आणलं लोकांनी, अनुभवाचा. म्हणजे जे साक्षात जीवन आहे त्याच्यातला अनुभव आम्हाला नको आहे, परंतु काल्पनिक जो अनुभव आहे त्याच्याविषयी आम्हाला एकदम तादात्म्य व्हायचं, त्याच्याविषयी आम्हाला एकरूप व्हायचं आहे. कल्पनेबरोबर एकरूप होऊन तुम्हाला काय साध्य होणार आहे? तुम्ही एखाद्या नाटकामध्ये IAS ऑफिसर झाले, कलेक्टर झाले, नाटक संपल्यावर तुमची काय किंमत आहे? तसं तुमच्या स्वप्नांना काही किंमत, तसं तुमच्या कल्पनांना काही किंमत नाही, जोपर्यंत तुम्ही ते वास्तवात उतरवण्यासाठी मेहनत करत. आज आम्हाला हे जे जीवन मिळालं, माणसाचं जीवन, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये किती जागरूक आहोत? माणसं किड्यामुंगीसारखे पण मरतात आणि माणसं एखाद्या वाघासारखी पण जगतात. हे माणसाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा त्यांनी कचरा करून टाकलेला. जनावरांचं आयुष्य लिमिटेड आहे, फिक्स आहे, त्यांचा अनुभव हा ठरलेला आहे. त्यांना ते कधी माणसासारखे पण होऊ शकत नाही आणि ते जनावरापेक्षा खरी किड्यामुंग्यासारखे पण होऊ शकत नाही. ते त्यांच्या जीवनाच्या ज्या 2 रेखा आहेत त्या 2 रेखांमध्ये जगत असतात. त्यांचं जीवन अधोरेखित आहे, पण माणसाचं जीवन अधोरेखित नाही आहे. ही त्याची समस्या म्हणावी की त्याचं सुदैव म्हणावं, हे तुमच्यावर दिलेलं आहे. पण प्रकृतीने हे सर्वस्वी माणसावर दिलेलं आहे. अरे माणसा, तुला हे जे स्वातंत्र्य मिळालं ना, ही जी बुद्धी मिळाली, तुला जी भावना मिळाल्या, अनुभूती करण्याची क्षमता मिळाली, या सगळ्या क्षमतांचा तुला वापर करायचा आहे.
तुझा जीवनाचा उद्धार करण्याचा. एखाद्या गरीब कुटुंबामधल्या मुलाला आईवडील थोडेसे पैसे देतात आणि एखाद्या चांगल्या शाळेमध्ये बोर्डिंगमध्ये ॲडमिशन करून देतात. कशा करता? तुझ्या जीवनात तू काय कर? सार्थक कर, कल्याण कर. मग तुमच्या जीवनाचं कल्याण करणं ही जशी तुमची जबाबदारी आहे, तसं एक माणूस म्हणून या सृष्टीमध्ये स्वतःचा उद्धार करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही ज्या भौतिक गोष्टी जमा करताय, त्या भौतिक गोष्टी तुम्हाला एक दिवस सोडून द्यायच्या आहे. तुम्ही आज जमिनीवर झोपता, एखाद्या गोदडीवर झोपता की डनलपच्या गादीवर झोपता किंवा काय करता तुम्ही, याला फार महत्त्व नाही. तुम्हाला झोप कशी लागते याला फार महत्त्व. तुम्ही जेवण काय खाता, पिठलं भाकरी खाता की 5 स्टार हॉटेलमध्ये जेवता की पंचपक्वान्न जेवता हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला पचतं किती हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडं सोनं आहे पण तुम्ही घालून मिळवू शकत नाही. जेवढे अधिकारी लोक आहे भ्रष्टाचार करून भरपूर पैसे कमवतात, पण त्यांना ते राजरोसपणी मिरवता येत ना. अधिकाऱ्यांचं सोडा, मंत्र्यांना नाही मिरवता येत. जी गोष्ट तुमची आहे, तुम्ही लग्न केलं, तुम्ही रोबाबात बायकोच्या गळ्यामध्ये हात घालता कधी कशी होता. उलट दाखवता लोकांना, बघा म्हणजे झालेलं नसतं तरी लोक असं दाखवता ही माझी आहे असं, बाकीच्यांनी लक्ष देऊ नये म्हणून काळजी आहे. तिथं कसा अधिकार दाखवता, काही घाबरत नाही. चोरी लपेचं काय असं त्याचं. मग तुम्ही जे पुरुषार्थ करता, तुम्ही जे कमवता, ते तुमचं जीवन तुम्ही रुबाबामध्ये मिळवू शकता. पण आजच्या काळामध्ये किती लोक आहेत जे इमानदारीने आपलं जीवन पारदर्शकपणे समाजामध्ये ठेवतात? किती लोक आहेत असं? तुम्ही तुमचं जीवन पारदर्शक आहे? तुमची प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये पारदर्शक आहे? पारदर्शक शब्दाचा दुसरा अर्थ येतो प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता एकच शब्द आहे. प्रामाणिक म्हणजे काय, जे आत त्याचे बाहेर आहे, बरोबर आहे ना. आज आम्ही प्रामाणिक तरी आहोत का? आम्ही ताकातून गाडगं लपून ठेवतो. जुनी रक्कम व्हायचं, ताक मागायला आवा आणि गाडगं असं मागं लपून ठेवलं. पूर्वीच्या काही भांडी नव्हती, गाडकीच असायची गरीब माणसाकडे. ज्याच्याकडे दूध दुभतं नाही आहे, मग त्याच्या घरी गेल्यावर तो ताक आहे की नाही बघायला जायचा आणि नाही आपण नको व्हायला म्हणून ती मागं लपून ठेवायचं. म्हणून ती म्हण तयार झाली, ताकाला जाऊन गाडगं लपवू नये. मग आज जीवनामध्ये आज आम्ही गाडगं लपवतोच आहे. आम्हाला कमवायचा पैसा आहे, पण आम्ही दाखवतो नाही. आम्हाला आमच्या मनामध्ये सेवा करण्याचा भाव आहे. आम्ही कोणाला फसवतोय? आम्ही म्हणजे कोण? आमचं शरीर आणि मन आम्हालाच फसवत आहे, आमच्याबरोबर खेळ खेळत आहे. म्हणजे आज आपण सत्तर आम्हाला सांगताय की जगामध्ये जे आहे ज्ञान किंवा माहिती, ज्ञान जगात असतं की आपल्याजवळ असतं? ज्ञान कुठे असतं आणि माहिती कुठं असते? जेव्हा माहिती तुमच्या अनुभवातून जाते तिला ज्ञान असं म्हणतात, बरोबर. मग जे जे तुमच्या अनुभवातून गेलं तेच ज्ञान आहे, बाकी सर्व माहिती आहे. आपण माहितीलाच काय म्हणतो? रात्री स्वप्नामध्ये परी पाहिली आणि तिच्या शोधामध्ये आणि अख्खा अर्ध आयुष्य घालव. ती भेटणार नव्हतीच कधी, का ती स्वप्नातली आहे. म्हणजे माहिती हे स्वप्नातलं ज्ञान आहे. त्याचा भास असा होतो का ज्ञान मिळाला. मग इंटरनेटवरती व्हिडिओ बघतात लोक SCT वैदिकचे आणि तज्ज्ञ होतात. मला सगळं माहिती असं चक्क त्याला म्हणतात ज्यांनी निर्माण केलं. तो स्वतःच असं म्हणतोय की मलाच अजून कळलेलं नाही. एखादं बाळ आईच्या पोटातून जन्माला येतं, पण त्याला माहिती आहे का हे कसं जन्माला आलं ते? यालाच प्रकृती असं म्हणतात, यालाच ज्ञान असं म्हणतात. हे सत्य आहे, ते सत्यच आपल्याला शोधायचे. स्रोत कुठे आहे? आपण तो स्रोत कुठे शोधतो? दुसऱ्यामध्ये. मला सांगा सर, तुम्ही पाणी पिले, माझी ताण भागेल का? तुम्हाला एखाद्या सुंदर 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाचा मेनूचा पूर्णपणे त्या ताटाचं असं वाफळलेला व्हिडिओ पाठवला आणि तो कोणीतरी खातोय हे बी पाहिलं तुम्ही, तुमचं पोट भरेल का? शेतकरी असं म्हणतात की सर तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा चर्चा सत्राचा, आम्ही घरी बसून त्या व्हिडिओशी चर्चा करू. इथं जिवंत माणूस अनुभवणं अवघड झालेलं आहे. आम्ही समोर आहे तरी पण आमचं लक्ष नसतं. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये तुमचं किती लक्ष मावणार आहे? प्रत्यक्ष खाऊ घातलं तरी पोट भरत नाही लोकांचं, तेव्हा फोटो पडून कधी पोट भरणार आहे? मग आज माणसं व्हर्च्युअल बनलेली आहे, आभास, बरोबर आहे की नाही? मग गीतकाराने पण गीता लिहिली, आभास हा घडतो मला, दिसतो मला, मला माझ्याशी आभास करतो, तू असल्याचा भास होतो. ठीक आहे, ते रोमॅन्टिक जीवनापुरतं ते काल्पनिक जीवन ठीक आहे ना. प्रकृतीने केलेला एक फार मोठा गमतीशीर खेळ आहे तो. तुम्ही कधी 50 माणूस असं गाणं म्हणताना पाहिलं का? तुम्ही 50 स्त्री पाहिली का तुम्ही कधी? असं तिला कधीच आभास होईल, तिला किंवा त्याला कधीच आभास नाही. हे ह्या वयातच होतं, फक्त 15-16 पासून 30 पर्यंत होतं. ते बी 30 पर्यंत फार
डेअरिंग कोल हे शरीरामधल्या असलेल्या रसायनांची चमत्कार आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. सत्यापासून तुम्ही दूर जाण्याचा जो प्रयत्न करता हा केविलवाणा आहे. सत्य काय आहे? ही प्रकृती तुमच्याकडनं काहीतरी करून घेण्याचे प्रयत्न करते. मग सद्गुरू काय सांगताय की हे जे इंद्रिय आहे हे तुम्हाला बाहेर भटकवतं. इंद्रियांची गरज फक्त शरीर आणि मनापुरती आहे. मग तुम्हाला या दोघांच्या पलीकडे जायचं असेल तर ह्या इंद्रियांचं साधन नाहीचं. आकाशामध्ये चढण्यासाठी तुम्हाला खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर जाणारी शिडी नाही चालणार, तिथे वेगळी शिडी आहे, त्या शिडीला रॉकेट असं नाव आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये आज आम्ही जे अनुभवतो आहे ते सगळं काल्पनिक आहे. आमच्या जीवनाचा जवळजवळ 99% भाग हा काल्पनिकच असतो. सगळं मनातल्या मनात चाललेलं आहे, मनोराज्य चाललं आहे. आम्ही खातो काहीतरी वेगळं आणि मनात काहीतरी वेगळं चालू असतं. रीलवरती बघत असतो, रीलवरती एकदम भारी भारी मेनू बघत असतो, इकडे जेवण करत असतो. ते फिलिंग येतं, अरे इकडची पावभाजी पाहतो आणि इकडची पावभाजी खातो. तिकडच्या वाफाळलेला आणि ते सगळं मेंदूला ते जे डोळ्याला दिसतं असं चमकदार वगैरे सगळं, आणि त्या समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला मेंदूला पण अशा प्रकारची भूल होते कधी आपण पण खूप चांगलं खातोय. आणि हल्ली फास्ट फूड आणि कार्टून याचं फार कॉम्बिनेशन आहे बघा मुलांच्यामुळे. कार्टून बघणारा मुलगा फास्ट फूड फार आवडीने खातं, लक्षात ठेवा, कारण दोन्ही पण आभासी आहे. फास्ट फूड जिभेला स्टिम्युलेशन देतं, पोटाचं त्याला काही घेणं नाही. आणि कार्टून फक्त डोळे आणि मेंदू एवढंच काम करतं, ते तुमच्या मेमरीमध्ये साठत नाही. तुमच्या कल्पनाशक्तीला, तुमच्यामधल्या निर्णय क्षमतेला, तुमच्यामधल्या सृजनशीलतेला ते बिलकुल धक्का देत नाही. त्यामुळे कार्टून पाहणार पोरं काही दिवसांनी स्वतः एक कार्टून होतं. लक्षात तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार. म्हणून कार्टून निर्माण करणारा श्रीमंत होऊ शकतो, कार्टून पाहणारा नाही. दारू ज्याने तयार केली, जो विकतो तो श्रीमंत होतो. तो 24 तास दारूच्या शेजारी आहे, पण तो जर प्यायला लागला ना तो लवकर दुकान विकून टाकत. ती त्याला पिल्याशिवाय राहत नाही. तसं हे इंद्रिय तुम्ही जर या ताब्यात नाही ठेवलं, हे तुम्हाला गिळल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन हे इंधन म्हणून वापरलं. मग इंद्रिय झिजली पाहिजे की जीवन झिजलं पाहिजे. समृद्ध काय झालं? जीवन. आज आमचं समृद्ध काय होते? मी प्रयत्न तर करतोय तसा, शरीर आणि मन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते किती जरी गेलं तर ते सरणावर जाणार आहे, हे अंडरलाईन करून ठेवा ना. म्हणून आपण जीवनामध्ये सगळं आम्हाला जे सांगतात की जे इंटरनेट आहे बाह्य जगामध्ये आणि जे इनरनेट आहे, म्हणजे इंटरनेट हे बाह्य जगताशी संपर्क साधण्यासाठी, इनरनेट स्वतःशी संपर्क साधण्यासाठी. आमचा सगळ्या जगाबरोबर संपर्क आहे, पण स्वतःशी संपर्क नाही. आम्हाला काय झालं हे आम्हाला डॉक्टर जाऊन विचारलं, डॉक्टर तपासला काय ना, तो पण मोठा हुशार असा, तो तुम्हाला अशा तपासण्या काय लावतो की त्याला बी माहिती नाही. तपासण्या करून आल्यावर तुम्ही तो नीर आला रिपोर्ट. आता नीर होताच आधी ते पाटोद्याचे सरपंच जे आहे पेरे, ते ब्राह्मणांबद्दल टीका टिप्पणी करणाऱ्यांबद्दल त्यांनी फार सुंदर वाक्य केलं. म्हणजे हे लोक ब्राह्मणांना विनाकारण बदनाम करतात, म्हणजे ब्राह्मण लुटतात. तर म्हणजे का? तुम्ही घर बांधता, त्या घरामध्ये कष्ट तुमचे, सगळं तुमचं, अख्खं आयुष्य तुम्ही पणाला लावलेलं. त्या घरामध्ये प्रवेश किती वाजता, किती कोणत्या दिवशी करू हे त्याला विचारायला. मुलगा तुमचा, मुलगी तुमची, त्यांना पालन पोषण करून मोठं तुम्ही केलं, आणि त्यांची गुण जुळवायला तुम्ही त्यांच्याकडे जाता, देता जुळवून. ते हे शास्त्र आहे. ते म्हणता मी त्यांच्याकडे जात पण नाही आणि मी त्यांना नाव पण ठेवत नाही. एकतर त्यांच्याकडे जाऊ नये आणि गेले तर नावं ठेवू. याला शहाणपण असं. तुम्ही आध्यात्मिक आहात, तुम्ही आस्तिक आहात, तुम्ही देवाला मानता का, तुम्ही ब्राह्मणांना मानता का, तुम्ही हे सगळं जे ज्योतिषशास्त्र आहे, अध्यात्म हे मानता का, ते बाजूला ठेव रे बा. तू फक्त तुझ्यासोबत जे जीवन आहे ते तर अनुभव ना पहिलं. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये जे गहन अनुभव आहेत आपले, ते गहन अनुभव आम्हाला तेव्हाच येतील जेव्हा आम्ही इंटरनेट जोडू. आज आमचं इंटरनेटवर जेवढं फोकस आहे, इंटरनेटमध्ये आम्ही जेव्हा भरकटतो ते महाजाल आहे. तुम्हाला जर एखादा मूळ शोधायचा असेल तर तुम्ही फांद्यांकडे गेला तर काय होईल? जेवढे फांद्यांकडे जाल तेवढे भरकटाल तुम्ही. पण तुम्ही जेवढे फांद्यांच्या विरुद्ध दिशेने जा, जाळ्याच्या विरुद्ध दिशेने, जिथे जाळ्याचा स्रोत आहे, तर तुम्ही काय करा, त्याच्या मुळापर्यंत जा. आणि फांद्या किती पण असू द्या, त्याच्या शाखांचा विस्तार किती पण असू द्या, पण खोड एकच आहे. पुन्हा खोडाच्या खाली पण विस्तार आहे. अगदी तशाच प्रकारचं आमचं जीवन, हे बाह्य जीवन आहे, हे आंतरिक जीवन. मग आंतरिक जीवनामध्ये
आमचा जो स्रोत आहे तो काय आहे? तर आम्ही खूप भाग्यवान आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो. तो जो स्रोत आहे तो पाश्चात्य लोक आज शोधतायत. इस्कॉनच्या मदतीने, ध्यानाच्या मदतीने, विविध संतांच्या मदतीने, योगाच्या मदतीने ते आता त्या दिशेने धावायला लागले. आपली भजन म्हणायला लागले. फॉरेनर्स भजन मंडळ स्थापन करायला लागले आणि आपल्याकडचे लोक, आपल्याकडचे भजन मंडळ जे टाळचे जे पट्ट्या आहेत त्या पट्ट्या तुटून गेल्या किंवा कुठं पडल्या तेच माहिती. हां, त्या मृदंगाचं पक्वादाचं कातळ कडक होऊन गेलं केव्हा. जे आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी जे जीवन भोगलं शरीर आणि मनाच्या स्तरावर पाश्चात्यांनी, त्या जीवनापासून त्यांना उभं घाला आणि त्यांचं लक्षात आलं की हे जीवन व्यर्थ आहे. हे जे ज्ञान आहे हे मायाजाळ आहे. सगळं त्याला काय म्हटलेलं आहे? इंटरनेटला काय म्हटलेलं आहे? मायाजाळ. ते आहे पण काल्पनिक आहे, व्हर्च्युअल आहे. भविष्यामध्ये 3D तुम्हाला अगदी 4D काय फळ, एखादं चित्र, व्हिडिओ, ₹80 received on PhonePe. म्हणजे तुम्ही जेव्हा हे 3D फळं, 4D फळं तुमच्या समोर बघाल पण ते तुम्ही खाऊ नाही शकणार. साक्षात उद्या पांडुरंगाची मूर्ती जर 3D मध्ये उभारता येईल पण तुम्ही तिला मिठी नाही मारू शकणार, तिचं दर्शन नाही घेऊ शकत. शेवटी अनुभूती तुम्हाला आतमध्येच घेता येईल, बाहेर नाही. जेवढ्या साधू संतांच्या आम्ही कहाण्या ऐकतो त्या सगळ्या आतल्या कहाण्या आहे. आम्ही त्या बाहेर रचू द्या म्हणून त्या आम्हाला कहाण्यांच्या रूपाने रचाव्या लागेल. आपण म्हणतो खरंच हे झालं होतं का? हे असं होऊ शकतं का? एकनाथाच्या घरी खंड्याच्या रूपाने विठ्ठल पांडुरंग आले होते का? नाही, एकनाथ होणारच नाही बेटा, तेव्हा कळेल ना. जनाबाईच्या गोवऱ्यांमध्ये विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं का? तुला जनाबाई व्हावं लागेल ना. मग गोवऱ्या थाप, तुझ्या गोवऱ्यांमध्ये कोणाचं नाव येईल? काय विलच्या तरी असेल तर चांगलं सुवास येईल एवढं तर माहिती. खेळ गौऱ्या थापायला ते शेंत दट्ट पाहिजे ना. म्हणजे आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट जे इनरनेट आहे, इनरनेट आपलं कशाशी जोडलेलं आहे? चेतनेशी जोडलेलं आहे. आपल्या सर्वांमध्ये चेतना आहे. डोळे झाकून आतमध्ये जर बघितले तर अंधारात दिसतो. कुठली चेतना आली? हां, तुम्ही सांगा, आम्ही ऐकतो. बरोबर आहे मित्रांनो. असं आहे, आम्ही कित्येक वर्ष बाहेर फिरण्याचं, बाहेर भटकण्याची प्रॅक्टिस केली आहे. तर आतमध्ये जाण्याची प्रॅक्टिस करायला आम्हाला थोडा वेळ लागेल. पण त्याच्याशी जर आम्ही कनेक्ट झालो, तुम्ही जर खोडापर्यंत पोचू शकलात आणि तुम्ही मुळांना जर आहार देऊ शकलात तर संपूर्ण झाड तुमचं काय होणार आहे? पोषित होणार. आणि तुम्ही फांद्यांना पोषण देत बसले तर एक फांदी पोषित होणार आहे, बाकीच्या फांद्या वाळून जाणार. आणि त्या फांद्याला जर रोग लागला तर तुमचं झाड पूर्ण जळून जाणार आहे आणि तुमची फांदी निरोगी असून सुद्धा तुमचे झाड मरून जाणार. हे जीवनरूपी जे झाड आहे हे इंद्रियांच्या रूपाने फांद्यांनी पसरलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही गेलात तर ते चेतनेशी जोडलेलं आहे. जोपर्यंत हे झाड तुमच्या ताब्यात आहे, बघा ते जे भूतं वगैरे लागतात ना, बाहेरचं वगैरे करणे केली असं म्हणतात, ते लोक त्याला झाडच म्हणतात. तुझ्या झाडाला काय झाड? जुन्या लोकांना विचार. आम्ही जेव्हा लहान होतो 15-20 वर्षाचे हायस्कूलमध्ये वगैरे, तेव्हा फार चालायचं गावाकडे असं. बुताटकी केली आणि म्हणजे जादूटोना करणारे जे आहे ते म्हणायचे हे माझं झाड आहे, त्याच्यावर प्रयोग करायचे. म्हणजे हे जे झाड आम्हाला मिळालेलं आहे, या झाडाचं पोषण जर आम्हाला घडून आणायचं असेल तर आम्हाला त्याच्या मुळाशी जावं लागेल. आणि त्याचं मूळ जे आहे ती चेतना आहे. चेतना म्हणजे त्याला तुम्ही ऊर्जा म्हणू शकता, शक्ती म्हणू शकता, आत्मा म्हणू शकता, काही पण म्हणू शकता. मी म्हणतो काहीच म्हणू नका तुम्ही, जो पण तुम्हाला कळत नाही तुम्हाला कशाला काय म्हणून. म्हणून बुद्धांनी अनात्मा म्हटलेलं आहे. का बरं? गोंधळच ना. आत्मा नाही म्हटलं का विषय संपून जातो. नाही तर मग आत्मा होता का प्राण होता? अतृप्त आत्मा, तृप्त, काय भरोसा नाही लोकांचा, काय व्याख्या करतील. आणि म्हणून साधू संतांनी सामान्य माणसाला जीवन कळावं म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो अनुभव आहे, आज तुम्ही जीवनामध्ये जो अनुभव घेता, साधं शरीराला तुम्ही एक स्वादिष्ट असा भोजन दिलं तर ते शरीर काय होतं? तृप्त होतं. एवढ्या गरम वातावरणामध्ये एक झुळूक आली छानशी जर एसीची तर कसं वाटतं शरीराला? छान वाटतं. मग विचार करा, जेव्हा एखादी आनंदाची बातमी येते तेव्हा आपल्या मनाला काय होतं? आल्हाददायक वाटतं. जेव्हा आपलं कोणीतरी कौतुक करतं, आपण खरोखर काहीतरी पुरुषार्थ करतो, त्यावेळेस आपल्या मनाला, बुद्धीला बरं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर खराखोरा आनंद आणता तेव्हा तुमचं अंतःकरण भरून येतं. तुमची हरवलेली व्यक्ती फार वर्षांनी जर भेटली तर तुमचं अंतःकरण भरून येतो, ऊर भरून येतो, भावना तुमच्या ओतप्रोत भरून येतात. त्याच्या विरुद्ध पण आहे. जर भावना दुखल्या तर माणसं ज्या शरीरातून, मेंदूतून त्या भावना आणि विचार निर्माण झाले त्या मेंदूलाच मारून टाकतात, गळत फास्ट. बरोबर आहे ना? आणि म्हणून
का बरं आपल्याला या गहन अनुभव जायचंय? कारण बाहेरचे अनुभव काल्पनिक आहे आणि ते तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे, ते तुम्हाला दुःखाकडे घेऊन जाणार आहे आणि ते तुम्हाला असत्याकडे घेऊन जाणार आहे, भरकवणार आहे. तुम्हाला म्हटलं तुम्ही नाशिकमध्ये आलात आणि तुम्ही मला विचारलं, मी चौकात उभा आहे आणि तुम्ही मला विचारलं की सर आम्हाला सॉइलच्या टेक्नॉलॉजीच्या ऑफिसला जायचं आहे, कुठं जाऊया? तर मी सगळं अनुभवलेलं आहे. तुम्ही गुगल मॅपच्या माध्यमातून चाललेले आहेत आणि मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही माझा आहे का? मी अनुभवी आहे. गुगल मॅप ही इंटरनेट आहे. तुम्हाला माहिती आहे ना की मुंबईच्या खाडीमध्ये एक स्त्री गुगल मॅपच्या दिशेने चालली आणि ती खाडीमध्ये कार सहित कोसळली. गुगलला बाईला माहितीच नाही तिथली खाडीचं ते पूल कोसळला होता ती. त्याचं का अपडेटेड नॉलेज नाही ना. तुम्ही जर सॅटेलाईटवरून जर इमेजेस पाहिले तर ते 6-6 महिने वर्ष जुने असतात. पण वास्तविकतः तिथे वेगळी परिस्थिती असते. इंटरनेटला अपडेट व्हावं लागतं आणि इंटरनेट हे नेहमी अपडेट असतं आलं लक्षामध्ये. आणि म्हणून तर तुम्हाला एवढंच लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या जीवनाच्या गहन अनुभवाकडे काय केलं पाहिजे, कारण तो सत्य आहे. एखादा जर फोबियामध्ये जगत असेल, कल्पनेमध्ये जगत असेल, तर आपण त्याला लवकरात लवकर वास्तवामध्ये आणण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. एखाद्याला खूप दुःख झालं आणि तो रडलाच नाही तर आजूबाजूचे लोक घाबरतात. जी जाणकार आहे ती घाबरतात, अरे रडवा. तसं एखाद्या पोरगा जन्माला आलं की डॉक्टर फटके मारतात, अरे रडवा. हे जर रडलं नाही, ओरडलं नाही तर काय, पहिला श्वास घेत नाही ते. तसं आहे, आपण गहन अनुभव घेतला पाहिजे जीवनामध्ये. आणि तो गहन अनुभव जर घेतला नाही आपण जर ह्या जीवनामध्ये भरकटत राहिलो तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात आपण तर आहोतच, परंतु आपण सतत दुःखामध्ये. म्हणजे आज बघा, आमचे जे संबंध आहे, आमचे जे अपेक्षा आहे, आमचं करिअर आहे, आमचे जे मेहनत आहे, कष्ट आहे, हे आम्ही जसं समजतो त्याप्रमाणे त्याचा कधीच परिणाम होतो. तसे परिणाम मिळतात का तुम्हाला? नात्यातून, कष्टातून, संबंधांतून मिळता का? मोठ्या आशेने तुम्ही सकाळी उठता झोपेतो, आज आपला दिवस खूप चांगला जाईल, आजपासून आपलं काहीतरी जीवनात चांगलं काहीतरी घडेल. आपण रोज काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण घडतं वांगलंच घडतं. का घडतं? कारण तुमचे प्रयत्न चुकीच्या दिशेने. तुम्ही जर बर्फाची मूर्ती तयार करायला गेला, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो गुळाचा गणपती. गुळाचा गणपती का करायचं नाही सर? का नाही करायचं गुळाचा गणपती? तुम्ही किती आयुष्यभर प्रयत्न करत बसले तरी गुळाचा गणपती होऊ शकतो, परंतु तुम्ही जोपर्यंत सोड काढायला, जोपर्यंत त्याचे हात पुरवलेले असतात, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही आज जे जीवनामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये जे निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही निर्माण करू नये का? जरूर करावं. तुम्ही घर बांधावं, मुलं जन्माला घालावी, त्यांना मोठं करावं, तुम्ही सर्व काही करावं, परंतु त्याच्यातून आनंदाची अपेक्षा पण, कारण ते आनंद देणारं नाही आहे, ती एक कर्तव्य आहे. ते काय आहे? कर्तव्य. आणि तुम्ही कर्तव्यातून जर अपेक्षा ठेवत असा काहीतरी मिळण्याची, तो वेडेपणा आहे. तुम्हाला कोणीतरी जन्माला घातलं ना, तुम्हाला विचारून घातलं, तुमच्यापैकी किती जणांना विचारून घातलं जन्म? तुम्हाला विचारू होतात मी. साधू संतांना जन्म घेताना विचारलं जातं. गौतम बुद्ध जेव्हा जन्माला आले त्याच्यापूर्वी त्यांनी मागच्या जन्मी सांगून ठेवलं होतं की ज्या घरात मी जन्माला येईल त्या घरामध्ये माझी आई माझा जन्म झाल्यानंतर मरेल आणि तिला असे असे स्वप्न पडतील, असे असे आभास होतील, दिव्यात्मा जन्माला येणार आहे. सर, आपण एखाद्या गावात गेलो तर कोणाला कळतं का? ज्या पाहुण्याला आपण फोन करतो तो सुद्धा उचलीत नाही फोन. जर पाहुण्यांसाठी आपण भेटायला जातो तो पाहुणा सुद्धा कधी फोन नाही उचलतो. तो 15 मिनिटांमध्ये नाही, थोडंसं कामात होतो, नाही उचलला तो. पण ज्यावेळेस त्या गावामध्ये एखादी महान व्यक्तिमत्व येतं तेव्हा आजूबाजूच्या तालुक्यांशी सगळ्या जिल्ह्याला माहीत होतं, अरे इथं अमका माणूस येणार आहे आणि त्याची किती तयारी होती. सामान्य जीवनामध्ये असं होतं, तर मग आध्यात्मिक जीवनामध्ये किती मोठं होतं असेल, एवढा तर अंदाज करू शकतो ना आपण. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की इनर डेट तुमचा जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कुठे जन्माला घ्यायचं हे जर तुम्हाला विचारलं, सर या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही जर पुरुषार्थ गाजवला तर तुम्हाला जर महान पद भेटत असेल, उच्च पद भेटत असेल, तर त्या आंतरिक जीवनामध्ये तुम्ही जर महान पद भूषवलं तर तुम्हाला किती मोठं आनंद मिळू शकतो, किती मोठा सन्मान मिळू शकतो, हे आपण साधू संतांना बघूनच समजू शकतो. ते या सगळ्याला माया म्हणतात. आणि ती मायाच आहे, कारण ती काल नव्हती आणि उद्या पण नसणार. सर, ही बिल्डिंग उभी केली ती आणखी 50 वर्षांनी नसणार आहे आणि 50 वर्षापूर्वी नव्हती. आपण सर्व 50-55 वर्षापूर्वी नव्हतो आणि अजून पुढे 100 वर्षानंतर नसणार आहे. तुमच्यापैकी कोणाला गॅरंटी आहे का सर मी असणार? ही गॅरंटी आहे. ही माया आहे, ही शरीर माया आहे, मग वापरून घ्या. आता आहे ना, तर वापरून घ्या. म्हणून
ते वापरून तुम्ही इनर नेटचा शोध घ्या आणि त्याच्यासाठी ध्यान सांगितले, त्यासाठी साधना सांगितली, त्यासाठी योग सांगितले. आणि तुम्ही जर योग साधला, तुम्ही बाह्य इंद्रिय सगळे आतमध्ये वळवा. जेव्हा यांना तुम्ही व्यसन घालाल इंद्रियांना, जेव्हा तुम्ही या शरीराला तुमच्या कंट्रोलमध्ये आणाल, शरीर तुमच्या कंट्रोलमध्ये तेव्हा असेल जेव्हा तुम्ही ही ज्ञानेंद्रिय पहिली ताब्यात आहात. तुम्ही ठरवाल तेच डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, तुम्ही ठरवाल तेच कानाने ऐकलं पाहिजे, तुम्ही ठरवाल तेच स्वाद जिभेने घेतले पाहिजे, तुम्ही ठरवाल तोच गंध नाकाने घेतला पाहिजे, तुम्ही ठरवाल तेच स्पर्श त्वचेने घेतला पाहिजे. त्या सर्वांवर तुमचं नियंत्रण पाहिजे. आज आहे का? नाही रे, ते तेवढी रे डिश खाल्ल्याशिवाय आपलं काही मन भरत नाही, बाकी कामं अधो. म्हणजे आज आम्ही या इंद्रियांचे गुलाम आहोत आणि म्हणून ते इंद्रियांचे स्वामी व्हा आणि त्यांच्याकडनं तुमच्या जीवनाला जसा आकार द्यायचा तसा आकार तुम्ही घडवा. यासाठी तुम्हाला शिस्त त्याला शिकवावी लागेल. आणि म्हणून अलौकिक जीवन जे आहे, लौकिक जीवनाच्या पलीकडे अलौकिक जीवन आहे. म्हणजे अलौकिक जीवन आहे ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तुम्हाला इनर नेटचा शोध घ्यावा लागेल, अलक्षमध्ये त्याची मदत घ्यावी लागेल. मग तुम्ही जर इनर नेटचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पहिलं पॉवर अंधाराचं भेटणार आहे. कारण बरेच दिवस तुम्ही त्या जगात गेलेलेच नाही आहे. अनोळखी जगामध्ये अंधारच असतो सर. आपण जेव्हा नवीन भागात जातो, नवीन जिल्ह्यामध्ये, नवीन गावाला, तेव्हा आपल्यासमोर अंधारच असतो. काही कळत नाही आपल्याला. कोणी ओळखीचं नाही, कुठल्या चौक ओळखीचं नाही, कुठलं दुकान नाही, कुठला रस्ता, काहीच ओळखीचं नाही. पुढल्या चौकात काय येणार आहे ते माहीत नाही, पुढचा कोणत्या भाषेत बोलणार हे बी माहीत नाही. तो अंधारच आहे ना, बरोबर आहे ना. आणि म्हणून आतल्या जगात तुम्हाला पहिल्यांदा अंधार दिसणार आहे, फार नवल नाही आहे. तुम्ही फार वेळ तिथे थांबून राहा, हळूहळू तुम्हाला प्रकाश दिसू. जसं तुमचा परिचय होईल तसं तुम्हाला ते जग कळेल. आणि मग सद्गुरू असं म्हणतात की तुम्हाला जर असे गहन अनुभव घ्यायचे असतील जे इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियातीत आहे, तर तुम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे. मग सर आम्ही सामान्य माणसं ध्यानधारणा नाही करू शकत, मग आम्ही काय केलं पाहिजे? किमान तुम्ही जे करतात ते निष्काम भावाने करा. सगळ्यात सोपा मार्ग. तुम्ही संसारिक मनुष्य आहात ना, तुम्ही कर्मयोगी बना. सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय? तुमचं जे कर्म आहे ते त्याला समर्पित करू टाका. तुम्ही जर कर्म समर्पित केलं तर फळ कोणाला गेलं? फळ कोणाला गेलं? सर हा माझा प्रोजेक्ट सगळा देवाला समर्पित करून टाकला तर फळसुद्धा कोणाचं? त्या. यशसुद्धा त्याचं, अपयशसुद्धा. अरे बाबा देवा, यश आलं तर तुझी कृपा आहे आणि अपयश आलं तर माझी उणीव आहे, माझी त्रुटी आहे. ही जबाबदारीची भावना, याला संत वृत्ती असं. आणि मग ही वृत्ती जर आमच्यामध्ये आम्ही जर थोडी सुरू केली तर हळूहळू आम्ही योगाच्या मार्गाला लागू. आणि मग आमचं हळूहळू जो इंद्रिय आहेत, आमचं मन आहे, ते हळूहळू काही आतमध्ये वळेल. आणि मग हे जीवनाचा खरा अनुभव आम्ही घेऊ. आणि खरा अनुभव ज्यावेळेस तुम्हाला येईल तेव्हा तो सर्वात मोठा आनंदाचा काय त्यामध्ये गोष्ट काय की तुम्हाला मृत्यूनंतरही तो तुमच्यासोबत आहे. साधू संत, अगोदर संत, माझा मृत्यू कधी आहे? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगून ठेवलं आहे की मी 2048 या जगाचा निरोप घेणार. ते खरं तर 15-20 वर्षापूर्वी जग सोडून देणार. प्रेमानंद महाराज सुद्धा जाणतात ते कधी जाणार आहेत. रामकृष्ण परमहंस त्यांची कहाणी मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की स्वामी विवेकानंदांचे गुरु, जे फार जणांना माहीत, आपलं असंच आहे, चहामुळे किटली गरम असते पण आपल्याला किटलीच माहिती असते, चहा नसतो. तर हे जे रामकृष्ण परमहंस होते ते तुम्ही जर पाहिले बरेल हे साधू आणि संत, तर ते फार सिद्ध पुरुष होते. कालीचे भक्त, परमभक्त, त्यांच्यासारखा श्रेष्ठ भक्त या जगात नाही. जसं आपण हनुमानाचं उदाहरण देतो की प्रभू श्री रामचंद्रांचा परमभक्त म्हणजे हनुमान, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्त नाही, तसं कालीचा श्रेष्ठ भक्त म्हणजे रामकृष्ण परमहंस, एकदम अडाणी. तर दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ सारखे स्वयंपाक घरात आणत आणि पत्नीला विचारणार काय केलं घरी खायला, नाही विचारणार. आपल्याकडे पण घरात म्हणतात ना रे ते, हो काय हो किचनमध्ये डोकं घालता, जा तिकडे बाहेर करू दे आम्हाला काम, बरोबर की नाही? आता आपलं डोकं घालण्याचा हेतू वेगळा असू शकतो, परंतु त्यांचा डोकं घालण्याचा हेतू काय होता हे मला तुम्हाला सांगायचं. मग एक दिवस चिडल्या त्या मा, चिडल्या, त्यांना मा म्हणायचे का त्यांना सगळ्या स्त्रियांमध्ये माच दिसायचे. ती चिडली आणि चिडल्यानंतर त्या मा त्यांना म्हटल्या, अहो तुम्हाला लोक सिद्ध पुरुष म्हणतात, लोक तुम्हाला साधू म्हणतात, संत म्हणतात, आणि तुमचं हे काय रोज जेवणावरून कटकट तुमची काय रे, जेवणावरून काय केलं, हे काय केलं, ते काय केलं, कशाला हे हा मोहन, हा भोग आणि ही वासना का असायला पाहिजे तुम्हाला? रामकृष्ण परमहंस हसले आणि गारातल्या गारात केला म्हटले, अगं ज्या दिवशी मी आतमध्ये स्वयंपाकाची चौकशी करायला येणार नाही ना, त्याच्यानंतर 3 दिवसांनी मी हे जग सोडून दे. बरेच दिवस झाले, विशेष लक्षातही राहिला नाही. आणि वर्षातूनच्या काही वर्षांनी एक दिवस बराच वेळ झाला, रामकृष्ण परमहंस काय
स्वयंपाकघरात ये ना, चौकशी करे ना, काय केलंय काय नाही केलंय. तर नाच होत्या त्या बी बरोबर आहे ना, कोणाची कोणाबरोबर जोडीत असते, त्याचं कारण असतं. मग जेव्हा त्यांना ते क्लिक झालं पटकन आणि त्या घाईघाईने बाहेर आल्या, म्हटल्या अहो तुम्ही आज स्वयंपाकाची चौकशी नाही केली. रामकृष्ण परमहंस घरातल्या काय असले तिला म्हटली आणि त्यानंतर 3 दिवसांनी त्यानंतर विलीन झाले. मित्रांनो सांगायचं हेच आहे, आपण एखाद्या ठिकाणी जायचं ठरवतो तर आपण नक्की जाऊच का नाही तिथे गेल्याशिवाय कळतच ना. कारण एस टीवाल्यांच्या हातामध्ये, कारवाल्याच्या हातामध्ये, ट्रकवाल्याच्या हातात, अरे आपली गाडी आपल्या हातात. तेव्हा काय जाणार गॅरंटीड आपण, काय कोणाला गॅरंटी देणार कशाची, बरोबर आहे की नाही. वरून घरातल्यांनी बी सोडलं पाहिजे. जाणाऱ्याला फार अडवलं जातो आणि थांबलेला विचार तू का बरं बाहेर जात नाही, असंच हे जगत. मग त्याला माया म्हटली. पुरुषांना न कळलेला कोड आहे, घरात थांबलं तरी अडचण आहे, बाहेर गेलं तरी अडचण आहे. लवकर आले तर का आले, उशीर आले तर का आले, त्यांनी यायचं कर. जर फोन करून आले तर फोन करूनच का, तुमच्या मनात काय असं आहे. यांनी फार तप करू नये म्हणून ही अप्सरा कायम पाठवून दिलेली आहे. याचं तपाची शक्ती वाढू नये ती अप्सरा गळ्यातच घालून ठेवली. लक्षात घ्या की हे सगळं मायेचा खेळ आहे आणि म्हणून आपण कुठे जाणार हे आपल्याला माहिती नाही आहे, पण साधू संतांना आपण येणार कधी, जाणार कधी आणि कुठे जायचं, कसं जायचं ते सगळं ठरलेलं आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुमच्याकडे शक्ती आणि अधिकार असावा आणि ती शक्ती आणि अधिकार प्रत्येकजण प्राप्त करू शकतो हेच संत आपल्याला आजच्या या पोट सांगताय. धन्यवाद.